भारत न्यूज 44। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा वेग वाढवला असून केळवणे जिल्हा परिषद गट क्रमांक 8 मधून मंगेश रामचंद्र वाकडीकर यांना उमेदवारी दिली असून या गणातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आहे। विविध प्रकारच्या लाभात संधी निर्माण करून सुशासन प्रशासन कारभार असल्याची ग्वाही देत समाजातील सर्व घटकांचे विशेषतः मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांच्या सहकार्याचे त्यांनी आभार मानले। प्रचार रॅल्या आणि घरोघरी भेट देत मतदारांशी थेट संवाद साधत शुभेच्छा स्वीकारल्या। कोळी मुस्लिम बौद्ध व आदिवासी वाड्यामध्ये उमेदवारांनी घरोघरी जाऊन भेटी दिल्या। मतदारांशी संवाद साधत आतापर्यंत करण्यात आलेल्या विकास कामांची माहिती देताना त्यांनी जनतेला एक संधी विकासासाठी म्हणून विनंती केली। प्रथमतः आद्य क्रांतीवीर वासुदेव फडके यांच्या जन्मानं पावन झालेल्या शिवडोनच्या भूमीत आपलं सहर्ष स्वागत करतो। माझं नाव मंगेश रामचंद्र वाकडीकर, माझं शिक्षण BCom आहे। मी पूर्वाश्रमी 4 बँकेत मॅनेजर होतो, HDFC, ICICI, इंडस्ट्रीट आणि एडलवाईजला नवी मुंबईचा एरिया हेड होतो। तर निवडणुकीच्या अनुषंगानं रामशेठ ठाकूर साहेब, तसेच जय मते साहेब आणि पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांनी माझ्या गेल्या 9 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून मला या निवडणुकीची संधी दिलेली आहे। आज आपण पाहिलं तर संघटनात्मक म्हटलं तर गेली 5 वर्ष मी केळवणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आहे। त्यामुळे केळवणे जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या 33 आदिवासी वाड्या असतील, 9 ग्रामपंचायत असतील, त्यांच्या सगळ्यांची माझी नाळ जोडलेली आहे। मग केळवणे जिल्हा परिषद हा एक सर्व भूल असा जिल्हा परिषदेचा भाग आहे। त्याच्यामध्ये मराठा समाज, आगरी समाज, कोळी समाज, कराडी समाज, त्यानंतर बौद्ध समाज असेल, मुस्लिम समाज असेल आणि आदिवासी बंधू असतील, तर सर्वांशी माझी वैयक्तिक नाळ जोडली गेलेली आहे। आणि त्या दृष्टिकोनातून मी केलेल्या कामाची पोचपावती म्हणून 6 महिन्यापूर्वी मला भारतीय जनता पार्टीने पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मला ह्या विभागाचा अध्यक्ष केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपली सर्वत्र कामं चालू आहे। आणि ह्या जिल्हा परिषदमध्ये एकूण 32,000 मतदान आहे। मागच्या निवडणुकीमध्ये 24,500 मतदान झाला होता आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी ह्या विभागात नंबर 1चा पक्ष झाला होता। आणि ह्यावेळी आपली लढत ही चांगलीच होणार आहे आणि निश्चित आपला विजय हा तर निश्चितच आहे। पंचायत समिती सहकारी आपटा पंचायत समिती माजी उपसरपंच आणि युवा मोर्चा पनवेल तालुक्याचे अध्यक्ष मयूरजी शेलार यांची पंचायत समिती साठी आपटा पंचायत निवड झालेली आहे। त्याच पद्धतीने शीतल अनंत माळी ह्या केळवण्या पंचायत समितीचे उमेदवार आहेत। अनंत माळींचं म्हटलं तर ते बाय प्रोफेशनल इंजिनियर आहेत, त्याची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग छोटीशी कंपनी आहे आणि त्यांचं गेल्या 5 वर्षात 10 वर्षात केळवण्या ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगलं काम आहे। म्हणजे सामाजिक सोशल वर्क जे बनवतात अशा पद्धतीने खूप चांगलं काम आहे आणि ते बघूनच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून युवा चेहऱ्यांना संधी दिली आहे। भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की पुढच्या 20 वर्षाचं व्हिजन म्हणून या सगळ्या निवडणुकीकडे बघत असतो। फक्त काय भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट देताना 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात, निवडून याची क्षमता कोणाची आणि निवडून आल्यानंतर तो त्या विभागाचा कशा पद्धतीने विकास करेल किंवा त्या विभागाचा कायापालट करेल, या 2 कॅटेगरीवर भारतीय जनता पार्टीमध्ये तिकीट वाटप होतं आणि त्या दृष्टिकोनातून मला अतिशय उत्तम 2 सहकार्य दिलेले आहेत। त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेते मंडळाचे मी धन्यवाद मानतो। सर्वप्रथम आपण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर राहत आहोत। आता बाजूला आपलं नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट होते, ज्यांचं नाव लवकरच दिवा पाटील साहेब यांच्या नावाने होणार आहे। तर आमचा जो हा शिवडोन जो विभाग आहे हा नैनामध्ये समाविष्ट झालेला आहे आणि नैनाच्या माध्यमातून आज 2.5चा FSI दिल्यामुळे आज इथे जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत। त्याच पद्धतीने आताच डावोसला जी देवेंद्र फडणवीस साहेब यांची मुलाखत झाली त्यात लाखो करोडचा निधी माझ्या विभागासाठी आलेला आहे। म्हणजे आता जी BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तिथे ज्या पद्धतीने सगळ्या कंपनीचं हब होणार आहे, तसंच हब दिघाटी केळवणे साई विभागात होणार आहे आणि ह्या विभागाचा काय पालट होणार आहे। म्हणजे हा जो माझा केळवणे जिल्हा परिषद विभाग जो आहे तो फक्त इथे मर्यादित न जाता तो इंटरनॅशनल हब होणार आहे। त्यामुळे फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे, इथल्या तरुणांना रोजगार मिळण्याची संधी आहे। आणि आज पाहिलं तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये 27 गाव कमिटी काम करत आहे। आज तिथे लाखो नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि प्रथम 27 गावांची ज्यांची जमीन गेली त्यांना नोकरीसाठी प्राधान्य मिळत आहे आणि त्याच्यानंतर ह्या विभागात जे स्थानिक लोक आहेत
त्यांनाच निश्चित तिथे संधी मिळणार आहे. आज जर ह्या विभागाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर 33 आदिवासी वाडे आहेत. आज जर तुम्हाला जर भारतीय जनता पार्टीची निवडणूक मागची आमदार महेश बालदी साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं की माझ्या आदिवासी वाड्यामध्ये एकही आदिवासी कुड्याच्या घरात राहणार नाही तर पक्के घरात राहणार आहे. आणि गेल्या 2 वर्षात 450 घरकुल मंजूर झाले आणि 450 घरकुलांची कामं चालू आहेत. म्हणजे हा जर पाहिला तर 50 वर्षाचा इतिहासच म्हणावा लागेल. आज जर आपण आमदार महेश बालदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बघितलं तर 9 ग्रामपंचायतमध्ये अशी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये करोडोचा निधी आपण दिलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, DPDCची कामं असेल, MMRDA मधून असेल किंवा अशा सगळ्या योजना आपण ज्या पद्धतीने राबवतो आहे त्या पद्धतीने खूप कायापालट होत आहे. आज जर आपण दिघाटी साई रस्ता बघितला तर अतिशय उत्तम दर्जाचा रस्ता झाला. आज केळवण्यामधून जो साईला रस्ता आहे तो अतिशय उत्तम. आज जांभिवलीमध्ये 3.5 करोडचा रस्ता जो बनवला आहे खूप चांगला. माझ्या विभागातून जाणारा सोमटणे रस्ता पूर्वी फार खड्डेमय होता, आज तो उत्तम झालेला आहे. आज गोवा रोडची हालत आपण पूर्वी पाहिली होती आणि नितीन गडकरी साहेबांनी परत कॉन्क्रीटच्या रोडचं हे केलं, तोही रस्ता उत्तम झाला आहे. म्हणजे येणाऱ्या काळात हा फार एक हायटेक विभाग होणार आहे. कसं असतं एखाद्या माणसाच्या मागे जेव्हा पब्लिक असते तर ते त्याचे कार्य बघूनच असतं. आज माझं जर काम बघितलं तर गेल्या 12 वर्षामध्ये मी आमच्या शिवडोनमध्ये 428 महिलांना गॅस सिलेंडर वाटप केले. 4 महिने त्यांना सिलेंडर दिले. आपण 150 महिलांना शिलाई मशीन देऊन त्यांना रोजगार आपण उपलब्ध केला. त्यानंतर सकाळी महिलांना उठून चूल पेटवणे वगैरे हे त्रासदायक गोष्ट होती म्हणून आपण गिझर दिला की एक बटन दाबलं की 1 सेकंदात पाणी येतं. म्हणजे आज महिलांना त्यांची अर्धा तासही तरी नक्कीच झोप एक्स्ट्रा मिळणार आहे. त्याच्या पद्धतीने आपण जर चिंचवडमधला महिला बचत गट असतील तर सर्व महिला बचत गटांना शिलाई मशीन, पत्रावळी बनवण्याची मशीन असेल, पिठाची गिरण असेल, खुर्च्या असतील, कोणाला भांडी असतील, अशा पद्धतीने रोजगार देण्याचं काम केलं. आज रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघितलं तर सर्व जो युवक वर्ग आहे तो माझ्यासोबत आहे. कारण रायगड प्रीमियर लीग ही एवढी मोठी स्पर्धा आहे की देशामध्ये टॉप 5 मध्ये असलेली स्पर्धा आहे आणि याची चर्चा पूर्ण देशामध्ये होते. साधारणतः 11 दिवसात करोडच्या वरती लोक यूट्यूबवर ही स्पर्धा बघत असतात. त्याच पद्धतीने इथल्या विभागातील लोकांच्या कलागुणांना वाव भेटला पाहिजे म्हणून आद्य क्रांतीत वासुवंत फडके यांच्या गावात आपण क्रांती फेस्टिवल करतो. मग त्याच्यामध्ये कला, क्रीडा, संस्कृती ह्या सगळ्या करून आपण इथल्या विभागातल्या लोकांना संधी देतो आणि भविष्यात आपण खूप चांगलं काम केलं आहे, भविष्यात खूप चांगलं काम करणार आहोत आणि त्यामुळेच माझ्या पाठीची जनता आहे आणि माझा विजय हा निश्चित आहे. कारण समर्थांचा आशीर्वाद द्या मंगेश वाकडीकरांना साथ, सेवेचे ठाई तत्पर मंगेश वाकडीकर. मला या निवडणुकीमध्ये आमदार महेश बालदी साहेब पुरणचे, तसेच पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर, रामशेठ ठाकूर साहेब आणि जय म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, अरुण शेठ भगत यांच्या माध्यमातून मला उमेदवारी दिलेली आहे. माझी निशाणी कमळ आहे. माझा 1 नंबरला कमळ बटन दाबून मला भरघोस मताने विजय करा. त्याच पद्धतीने माझे दोन्ही उमेदवार मयूरजी शेलार यांची निशाणी कमळ आहे, ती 2 नंबरला आहे, त्यांनाही बटन दाबून भरघोस मताने विजय करा. शीतल अनंत माळी यांची निशाणी कमळ आहे. तर आम्हाला तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी पॅनल टू पॅनल मतदान करून विजयी करा. येणारा 20 वर्षाचा सुवर्ण काळ बघायचा असेल तर आमच्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. दिल्लीत नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि इथे खासदार श्रीरंग बारणे साहेब, आमदार महेश बालदी साहेब आहेत आणि त्याच्या पद्धतीने ह्यावेळी महायुतीची सत्ता जिल्हा परिषद येणार आहे. कारण एक खालीच्या बाजूला सुनील तटकरे साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ती महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांची शिवसेना आहे आणि महेश बालदी, रविशेठ पाटील साहेब आणि प्रशांत शेठ ठाकूर यांची भारतीय जनता पार्टी. त्यामुळे निश्चित भारतीय जनता पार्टीचा झेंडा यावर जिल्हा परिषद लागणारी पंचायत, त्यामुळे सत्तेच्या बाजून झाले तर विकास निश्चित होणार आहे. त्यामुळे तुमच्या 20 वर्षाच्या भविष्यासाठी आम्हाला मतदान करा हीच विनंती. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44.